महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नवी मुंबईच्या कोपर खैरेने परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इथं एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासला आहे। आरोपीने विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय। धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी आरोपी पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार करत होता तेव्हा पीडितेचा 11 वर्षाचा भाऊ घरातच होता। आरोपीने भावाच्या डोळ्यादेखत विद्यार्थिनीवर अत्याचार केला। या प्रकरणी कोपर खैरेने पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। सौरभ खेडकर असं गुन्हा दाखल झालेल्या 25 वर्षीय आरोपी शिक्षकाचं नाव आहे। तो नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून काम करत आहे। त्यानं त्याच्याकडे इंटर्नशिप करणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केलाय। या प्रकरणी कोपर खैरेने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीला वेड्या ठोकल्यात। मिळालेल्या माहितीनुसार 7 मार्च रोजी पीडित तरुणीचे आई-वडील गावी गेले होते। यावेळी घरी केवळ ती आणि तिचा 11 वर्षांचा लहान भाऊ होता। या परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपी तिच्या घरात शिरला। त्यानंतर त्याने पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। हा सगळा प्रकार 11 वर्षाच्या भावाच्या डोळ्यादेखत घडला। या प्रकरणी आता पीडितेच्या भावाचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे। पीडित तरुणी ही सायकोलॉजीची विद्यार्थिनी असून ती आरोपी शिक्षकाकडे इंटर्नशिप करत होती। याच ओळखीतून जवळीक साधत आरोपीने हे कृत्य केलंय। एका शिक्षकानेच विद्यार्थिनीवर अशा प्रकारे अत्याचार केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेचा पुढील तपास कोपर खैरेने पोलीस करत आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।